मागील व्हिडिओमध्ये आपण PCOS बद्दल बोललो आणि खूप जणांनी मला विचारलं, डॉक्टर आता नेमकं करायचं काय? नमस्कार, मी डॉक्टर सुचिता. मला दररोज PCOS आणि PCOD ने त्रस्त अनेक महिला ओपीडीला भेटतात, ज्यांना अनियमित पिरियड्स, वजन वाढणे, केस गळणे, थकवा, मूड स्विंग्स, अनवॉन्टेड हेअर यांचा त्रास होतो. तुम्हालाही असा त्रास असेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे काही लाईफस्टाईल चेंजेस जे तुमचा PCOS आणि PCOD कंट्रोल करण्यामध्ये मदत करू शकतात. सर्वात आधी तुमची झोप सुधारा. उशिरापर्यंत जागरण आणि दिवसाची झोप टाळा. रात्रीची 7 ते 8 तासांची झोप हार्मोन नॅचरली बॅलन्स करते. आता आहाराबद्दल बोलूया. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज फूड, प्रिझर्वेटिव्ह आणि डेअरी प्रोडक्ट्स पूर्णपणे बंद करा. हे सगळं आणखी हार्मोन बिघडवतंय. आहारात जव, बाजरी, ज्वारी, नाचणी, जुने तांदूळ, मूग, कुळीथ यांचा समावेश करा. भाज्यांमध्ये कारले, दुधी भोपळा, गाजर, काकडी, बीट आणि फळांमध्ये आवळा, पपई, डाळिंब, सफरचंद, नाशपाती यांसारखी फळे घ्या. हळद, दालचिनी, आले, जिरे, मेथी आणि काळी मिरी यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करा. हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी व पचनक्रिया वाढवण्यासाठी मदत करतात. सोबतच गाईचे तूप आणि थोड्या प्रमाणात तीळ, फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स हार्मोनल हेल्थसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि हो, शक्य झाल्यास आयुर्वेदिक नस्य उपचार रोज घरी करा. सकाळी उठल्यानंतर 2 थेंब अणुतेल नाकात टाका. हे सोपं आहे, पण हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचे, PCOS साठी काही खास योगासनं रोज फक्त 10 ते 15 मिनिटं करा. फरक नक्कीच जाणवेल. यामध्ये पश्चिमोत्तानासन, बद्ध कोणासन, मलासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, हलासन, सर्वांगासन यांसारखी आसने आणि सोबतच सूर्यनमस्काराचे 5 ते 10 राऊंड्स नक्कीच फायदेशीर ठरतील. हे फक्त एक्सरसाइज नाही, तर तुमचा हार्मोनल हेल्थसाठी मेडिसिन आहे. हे सगळे बदल सिंपल वाटतात, पण सातत्य ठेवलं तर PCOS वर खूप चांगला कंट्रोल मिळू शकतो. तुम्हाला PCOS किंवा PCODचा जर त्रास असेल तर श्रीपाद आयुर्वेद येथे अवश्य भेट द्या. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.